नमस्कार. आणि मी सर्वांचं मनापासून स्वागत करते आजच्या आपल्या 5व्या दिवशी. तर आजचा आपला विषय आहे आत्मज्ञान आणि मैत्री, म्हणजे सेल्फ नॉलेज आणि फ्रेंडशिप. सेल्फ नॉलेज म्हणजे स्वतःबद्दलचं आतलं जाणून घेणं. बाहेर तर आपल्याला खूप नॉलेज आहे, हा असा आहे, तो तसा आहे, हे असं होतं, तसं होतं, असं नाही चांगलं, ते नाही चांगलं, वगैरे वगैरे. पण आतलं स्वतःचं आत्मज्ञान आणि स्वतःसोबत मैत्री भाव हा कसा करायचा आहे. तर आज आपण अगदी अतिशय कोमल आणि पण शक्तिशाली विषय, हा कोमल आहे पण शक्तिशाली विषयाला स्पर्श करणार आहे. म्हणजे आत्मज्ञान आणि स्वतःशीच मैत्री, म्हणजे स्वतःला जाणून घेणं. तर स्वतःला जाणून घेणं म्हणजे फक्त माहिती गोळा करणं नाहीये, की हा मी अशी आहे, माझा स्वभाव तसा आहे, मी असं तसं, असं नाही. हे आपल्याला माहिती आहे सगळं. पण आपला अंतरात्मा म्हणजे आतली आपली एनर्जी आपल्याशी काय संवाद करते आहे ते बघणं आणि त्याच्याशी मैत्री करणं. मैत्री करणं म्हणजे त्या सेम एनर्जी फ्रिक्वेन्सीमध्ये जाणं. आणि कधी पहा, तर आपल्याला स्वतःला हाय एनर्जी फ्रिक्वेन्सी मध्येच जायला आवडतं, है ना. आणि ती एनर्जी अशी हाय एनर्जी असते की जी आपल्या स्वतःला स्वतःकडे परत आणायला, म्हणजे आता भटकायचं नाही आहे इकडे तिकडे. हा असं आहे, ते तसं आहे, माझी परिस्थिती तशी आहे, तर मला असं होतं, माझ्या आई वडिलांनी हे सगळं झालं गेलं, सगळं सोडा. स्वतःकडे परत आणणारी ती ऊर्जा आणि स्वतःला उजळवणारी, म्हणजे स्वतःच्या आतमध्ये प्रकाश, समृद्धी आणणारी ही ताकद असते, ही जी स्वतःशी आपण अंतरात्म्याशी संवाद करतो. तर आजचा दिवस आपल्याला म्हणजे हेच शिकायचं आहे की आपण स्वतःशी प्रामाणिक कसं राहू शकतो. आणि आपण स्वतःशी प्रामाणिक राहून इतरांचा आवाज कसा ऐकू शकतो. आणि जो इतरांचे विविध आवाज आपण ऐकू शकतो, तर तीच खरी मैत्री आपण कशी जोपासायची. म्हणजे स्वतःच्या आवाजालाही दाबायचं नाहीये आणि इतरांचा आवाजही ऐकायचा आहे, असं बॅलेन्स करायचंय आपल्याला. तर आता त्याचे 5 मुख्य पॉइंट सांगणार आहे मी तुम्हाला. ठीक आहे. तर पहिला पॉइंट आहे आत्मज्ञान म्हणजे काय, याचा खरा अर्थ काय, आणि असा काय अनुभव येतो की आपल्याला असं समजतं की मला आत्मज्ञान झालेलं आहे. तर आत्मज्ञान म्हणजे मी कोण आहे. तर हा जो प्रश्न आपण स्वतःला विचारतो, मी काय, आता आपण ते पहिल्याच याच्यात शिकलोय की मी काही शरीर नाही, मी मन नाही, किंवा मी काही नंदिनी नाही, की मी मुलगी नाही, की मी स्त्री नाही, की भाऊ नाही, बहीण नाही, की आई नाही. हे सगळं नातं आहे, हे सगळं लिंग आहे, नाव आहे, वगैरे वगैरे, हे सगळ्या गोष्टी आपण केल्या. याच्या पलीकडे पण आत्मज्ञानामध्ये आपल्याला समजतं की मी आहे कोण. तर ते कशा पद्धतीने उलगडतं तुम्हाला की तुम्ही कोण आहात, म्हणजे मी कोण आहे. तर पहिलं म्हणजे स्वतःचं निरीक्षण. स्वतःचं निरीक्षण करणं म्हणजे काय, तर तुझे विचार आता, म्हणजे ह्या वेळेस माझे विचार काय चाललेत, माझ्या भावना कशा चाललेल्या आहेत, दुःखाच्या आहेत, सुखाच्या आहेत, आनंदाचे आहेत, की समृद्धीचे आहेत, की द्वेषाचे आहेत, की लोभाचे आहेत, काय भावना आहेत माझ्या. हे मी माझ्या भावना ओळखणं. दुसऱ्यांना मला लोभी आहे, रागीट आहे, हे नाही बोलायचंय. पण मी कशी आता व्यक्त करते, हा माझा रागीट स्वभाव आहे का, की मला लोभ आलाय का, की मी खोटारडेपणा करते, अप्रामाणिकपणा करते, हे माझे माझ्या भावना आहेत. आणि त्याच्यावर मी प्रतिक्रिया कशी करते, कोणी मला काही म्हटलं तर मी त्याला लगेच चिडून बोलते का, किंवा डाऊन होऊन जाते का. तर हे निसंकोचपणे स्वतःला बघायचंय, निरीक्षक म्हणून बघायचंय. सगळ्यांनी म्यूट करून ठेवा बरं का. एक काम करते, मीच विसरते, तुम्हाला म्यूट ऑल करून ठेवून देते. ज्यांना बोलावंसं वाटलं ना त्यांनी हँड रेस करून बोलू शकता. ठीक आहे, मी म्यूट ऑल केलं. तर हा, तर हे म्हणजे आपल्याला स्वतःला निरीक्षक म्हणून बघायचं आहे. निरीक्षक म्हणजे डिटॅचमेंट मध्ये, जसं मी कालही तुम्हाला सांगितलं की इथे ही नंदिनी आहे, ती ह्या शरीराकडे बघते. ह्या शरीराच्या मार्फत, तिच्या मनाच्या मार्फत ती काय विचार करते, ती काय बोलते आहे, तिच्या बोलण्याने कुणावर कसा परिणाम होणार आहे, ह्या सगळ्या बाबतीत ही नंदिनी जागृत आहे. म्हणजे डिटॅचमेंट मध्ये निरीक्षक म्हणून बघते. न्याय पण नाही द्यायचंय तुम्हाला की हे खरं आहे, खोटं आहे, किती आहे, काय होते. फक्त बघा, पहिला पहिला पॉइंट आहे याच्यातला, म्हणजे पहिल्या पॉइंट पहिला आहे. नंतर तुम्हाला म्हणजे कशा पद्धतीने तुम्हाला उलगडतं मी कोण आहे, हे कशा पद्धतीने तुम्हाला उलगडतं त्याची मी पद्धत सांगते तुम्हाला. त्यातला पहिला पॉइंट म्हणजे तुम्ही स्वतःचं निरीक्षण करा. नंतर दुसरा पॉइंट म्हणजे भावनांचा नकाशा बघा.
नकाशा बघा म्हणजे तुमच्या आनंदाचे किंवा भीती किंवा क्रोध किंवा जे काही लोभ, हे याचं ठिकाण ओळखा. ठिकाण ओळखा म्हणजे कुठे निर्माण होतं. जसं आनंद झाला तर आपण या असं आपोआप येतं, स्माईल येतं, डोळ्यामध्ये चकाकी येते, शरीर एकदम वेगळंच होऊन जातं, चेहरा सुंदर वाटतं. किंवा मग भीती वाटली तर म्हणजे असं नको, किंवा कधी कधी डोळे उघडत नाही, एकदम असं लपून बसतो है ना. आपलं पूर्ण शरीर तसं होऊन जातं. राग आला की एकदम असे डोळे मोठे होतात, असं वाटतं की फाईट मारू की लाथ मारू की काय करू, की शिव्या देऊ. म्हणजे हे सगळं म्हणजे तुम्हाला ह्या भावना कुठे उत्पन्न होतात हे तुम्हाला लक्षात ठेवायचं, बघायचंय तुम्हाला. हृदयातून प्रेम निर्माण होतं कधी पण. लव्ह यू म्हटल्याबरोबर इथेच हात जातो आपला, है ना. आणि माझ्या डोक्यामध्ये सणकलं ना तर बघ तू असं म्हणतो, बरोबर इथे जातं सणकते. तर हे आपल्या शरीराचे पार्ट्स आहेत ते, बरोबर की कुठे कोणत्या भावना लपलेल्या आहेत. ठीक आहे. येस. तर हे आपल्याला बघायचंय, आपल्या भावनांचा नकाशाच म्हणता येईल याला, की तुमच्या भावना तुमच्या कुठे कुठे म्हणजे त्या उत्पन्न होतात ह्याकडे लक्ष द्या. नंतर तिसरा पॉइंट आहे की तुमचं मूळ कारण शोधा. कारण काय होतं की तुमच्या म्हणजे भावना अशा का झाल्या, तर त्याचं मूळ कारण कधी कधी काय होतं की काही कारण नसताना आपण चिडून जातो किंवा काहीतरी होऊन जातं. आणि म्हणजे काहीतरी कोणाचं बोलण्याचं कारण आणि त्याच्या बिचाराचं स्वतःला म्हणजे त्याला उद्देशही नाही माहिती राहत की कशासाठी बोललो काय, पण इथून चिडून जातो. तर याच्यामुळे काय होतं की तुमचं हे आधीच काहीतरी जुनी जखम असेल, तिला कोणीतरी कुरदली असेल आणि तुम्ही त्याची प्रतिक्रिया देऊन देता. पण हे तुम्हाला जाणूनच आलं पाहिजे की असं मी का चिडले, किंवा माझी जुनी जखम तर नाही आहे. तर ते जखम कुठून उगम झाली, म्हणजे कशामुळे झाली, आणि ते किती वर्ष झालं, किती दिवस झाले, त्या जखमीला घेऊन जाणं पुढे काही अर्थ आहे का. ह्या गोष्टीवर आपल्याला स्वतःला म्हणजे अं, बघता आलं पाहिजे, आणि तशा प्रतिक्रिया कशा देतो तर त्या बघता आल्या पाहिजे आपल्याला जागृत अवस्थेत. नंतर मग आत्मस्वीकृती. आत्मस्वीकृती म्हणजे जे मिळालं ते तुम्ही गृहीत म्हणजे गृहीत धरा की हे माझं, स्वीकृती करा की हे माझंच आहे. जे दोष असेल तर असोत, तुम्ही जे काही असेल, चांगलं असेल असो, आनंद असेल असो, जे काही आहे ते तुम्हाला आत्मातून स्वीकृती करायची आहे. कोणीतरी तुम्हाला जबरदस्तीने सांगणार नाही की नाही नाही तू स्वीकार कर, तू असंच कर, नाही. तुम्हाला आतून स्वीकारायचं आहे, कारण तुम्हाला तो राग रूप स्वतःला ओळखायचा आहे की मी कोण आहे. त्याची मी तुम्हाला स्टेप्स सांगून राहिली. आणि स्वीकारल्यामुळे काय होतं की आपण जे काही बदल झाला असते आपल्या जीवनामध्ये, आपल्या काही आवडीच्या गोष्टी असतात, काही नावडीच्या गोष्टी असतात, काही जबरदस्तीच्या गोष्टी असतात, तर त्याचे बदल स्वीकारण्याने बदलतं. स्वीकारलं, ठीक आहे, ही गोष्ट होती, मला नव्हतं माहिती होणार होतं, पण झालं. ठीक आहे, हा माझा धडा असेल, किंवा हा माझा प्रवास आहे. जसा पुढे प्रवास करायचा असेल तर कुठे आता जसं आगगाडीतून आपण प्रवास करतो, कोणते सीन आवडतात, कोणते सीन नाही आवडत, कुठे सुगंध येतो तर कुठे दुर्गंध येतो. आपल्या हातात असतं का ते? नाही येत, पण स्वीकृती करावी लागते. जास्तीत जास्त काय करणार आपण, नाक बंद करणार, डोळे बंद करणार. अशा टाईपचं आपल्याला स्वतःला म्हणजे आत्मस्वीकृती करता आलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर साक्षीदारपणा. साक्षीदारपणा म्हणजे तेच परत डिटॅचमेंट, की हे सगळं जे होते त्याला मी साक्षी आहे, म्हणजे मी बघते. आणि साक्षीदारपणा हा म्हणजे आपल्या आत्मज्ञानाचा हा उच्च स्तर आहे, म्हणजे हाय एनर्जी फ्रिक्वेन्सी आहे. म्हणजे स्वतःवर झालेल्या गोष्टीसाठी मी साक्षी आहे. मला दुसऱ्यांना कोणाला साक्ष ठेवायची गरज नाही. विचार तुमचेच आहे, पण तुम्ही नाहीये. तुम्ही साक्षीदाराने तुमचे विचार बघत आहात. तुम्ही ते विचार बघणारे आहात. तर हे सगळं करणारे म्हणजे तुम्ही आहात. म्हणजे तुम्ही म्हणजे कोणी स्त्री नाही, कोणी पुरुष नाही, की कोणी व्यक्ती नाही. तर तुम्ही म्हणजे मी म्हणजे हेच सगळे आपण, स्वतःचं निरीक्षण करणारा, भावनांचं नकाशा ठेवणारा, आपलं मूळ कारण शोधणारा, आत्मेचं आपल्या स्वतःच्या एनर्जीची स्वीकृती करणारा आणि साक्षीदारपणे सगळं निहाळणारा म्हणजे मी आहे. तर हे सगळं काही असं तुम्हाला भौतिकतेमध्ये वस्तू दिसतात तसं काही दिसत नाही. भौतिकतेमध्ये तुम्हाला शरीर दिसतं, मानसिकतेमध्ये विचार दिसतात, पण तसं ऍक्च्युली काहीच नाहीये. ह्याच्या पलीकडे जी अनुभूती आहे ती अनुभूती म्हणजे आपण असतो. तर जसं तुम्ही जेव्हा चिडता, तेव्हा तो चिडलेलापणा पाहून आपण मी चिडलो असं म्हणण्याऐवजी, तो चिडलेलापणा कशामुळे आला, कशामुळे मी त्याचं म्हणजे मेन खोदून काढायचं.
आणि मग ते जेव्हा खोदून काढलं ना, तेव्हा असं वाटतं, अरे हे तर मूर्खपणा झालं, कशाला काय कारण होतं. तिथं गोष्ट अशी झाली असती, न चिडल्यामुळे हो झालं असतं. म्हणजे आपल्याला ते आपल्या स्वतःवर कंट्रोल यायला लागतो, दुसऱ्यांना कंट्रोल करायची गरज नाही पडत. तर भीतीमुळे कंट्रोल करायचं नाही, लोभामुळे कंट्रोल करायचं नाही, कशाच नाही, तर स्वतःच्या भावनांच्या म्हणजे जागृतीमुळे स्वतःला कंट्रोल करता येतं. दुसरा पॉइंट आहे स्वप्रतिबिंब म्हणजे सेल्फ रिफ्लेक्शन. तर सेल्फ रिफ्लेक्शन कसं बघायचं आहे, त्याच्या पद्धती आणि साधनं मी तुम्हाला सांगणार आहे. तर आत्मध्येनासाठी प्रतिबिंब ही खूप अतिशय आवश्यक आहे. प्रतिबिंब म्हणजे जसं आपण आरशात बघतो, स्वतःला स्वतः बघतो. तर इथे मी तुम्हाला ना शरीर म्हणते ना मन म्हणते, तरी पण कसं आपण बघतोय, स्वतःला कसं बघणार. तर तुम्हाला रोजची जर्नलिंग करणं खूप जरुरी आहे. की तुम्हाला कमीत कमी तुमच्या रोजच्या दिवसातल्या 3 क्षणांची नोंद करून घ्या. की एक आनंदाची असेल, एखादी आव्हान आलेलं असेल, आव्हानात्मक असेल, किंवा एखादी गोष्ट आपण शिकतो, की अरे हो ही गोष्ट छान आहे, चला, किंवा कोणीतरी सांगतं. छोट्याशा मुलाकडून सुद्धा आपण शिकतो, की अरे पडल्यानंतर परत उठतो, हसतोय, नाचतोय. अरे मलाही असंच उठायला पाहिजे. हे एक प्रकारची शिकवण आहे अशी. नंतर स्वतःला प्रश्न विचारायचं, म्हणजे अक्षरशः विचारांचा ठेका घेतलाय असं समजा. आणि कोणाला प्रश्न विचारायचा, स्वतःला, कोणाला दुसऱ्याला नाही. तर तेच प्रश्न विचारायचा, की मी कशामुळे घाबरली, हे घाबरणं जरुरी होतं का, किंवा हे घाबरल्यामुळे माझं काही प्रगती झाली का, की मी खाली गेली. हे स्वतःला प्रश्न विचारायचं. तुम्ही जेव्हा स्वतःच्या प्रश्नांना असं उच्चारून गुंजारून उत्तर देताना, तर ती चापलुसी होते. चापलुसीमुळे आपली प्रगती होत नाही, हे लक्षात ठेवा. प्रश्न विचारायचे, कठोरच्या कठोर प्रश्न विचारायचे स्वतःला, दुसऱ्यांना नाही, स्वतःलाच. ठीक आहे. आणि मी कोणत्या गोष्टीसाठी स्वतःसाठी म्हणजे कृतज्ञ आहे, कृतज्ञता तर आपल्याला नेहमी ठेवायलाच पाहिजे. पण पण कृतज्ञतेसाठी कृतज्ञता आपल्याला कामात पडते. नंतर आहे मूल्य. मूल्य काय मिळाले आपले, त्याची यादी करायची. आपले कमीत कमी आपल्यातले मूल्य. मूल्य म्हणजे ज्याच्यामुळे आपण असं एक काय म्हणतो, खुश म्हणा किंवा एक चांगलं म्हणून ओळखलं जातं. आणि हे ओळखलं ना, की तुमचे निर्णय घ्यायला तुम्हाला सोपं जातं. तर मूल्य म्हणजे कसं, तर तुम्ही केलेलं काम प्रामाणिकपणे केलं, स्वतंत्रपणे म्हणजे कोणाच्या बोजाखाली नाही केलेलं आहे. इंटिग्रिटी म्हणजे जे तुम्ही बोलता ते करता आहात, है ना. नाही तर आतमध्ये एक वेगळं, बाहेर एक वेगळं, तसं नाही. तर तुम्ही नाती जपत आहात, तुम्ही आपल्या कामाचं म्हणजे काय म्हणतात त्याला, व्हॅल्यू जपत आहात. तर हे सगळे तुमचे मूल्य आहेत. नंतर फीडबॅक पण स्वीकारायचं. फीडबॅक म्हणजे तुम्ही जे कामं करताय, जो प्रामाणिकपणा किंवा जे काही तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये करताय, ते दुसऱ्यांकडनं फीडबॅक घेणं पण जरुरी आहे. ते दुसरे जण काय म्हणतात ते ऐकून घ्यायचं, ते म्हणजे फीडबॅक असते, की तुम्हाला हे असं करायला नको होतं, किंवा तुम्हाला असं करायला पाहिजे, तुम्ही आणखी असं काहीतरी करतं, मला हे केलेलं आवडत नाही, किंवा मला हे केलेलं आवडलं. जे असं फीडबॅक देतात लोक, तर ते बिलकुल स्वीकारायचं सौम्य पद्धतीने, बिलकुल त्याला रिॲक्ट न करता, किंवा त्याला बॅक उत्तर न करता. हे म्हणजे ऍक्च्युअली आपल्याला एक शिकण्याची संधी आहे असं समजा. कोणी आपल्याला फीडबॅक देतं म्हणजे आपल्याला शिकण्याची संधी असते. नंतर मग एक थोडस एक क्षणिक निरीक्षण म्हणतो त्याला. क्षणिक निरीक्षण म्हणजे काय असतं, की जसं एखादा मोठा निर्णय घ्यायचा असेल, की आता मी ह्याच्याशी काम करू की नको करू. मोठा निर्णय की ज्याच्याने आपल्या आयुष्यात बदल होणार आहे, किंवा एखादं नातं असेल, किंवा पैशासंबंधीच काही प्रॉब्लेम असेल, किंवा काही कुठल्याही बाबतीत असेल ज्याचे आपल्याला थोडस मोठं वाटतं काही निर्णय. तर तिथे थोडं क्षणिक निरीक्षण करा. 10 मिनिटाचा जरासं म्हणजे एक श्वास घ्या चांगला व्यवस्थित, आणि स्वतःला विचार. तुम्हाला ना ते इंट्युशन वाढण्याचं हे एक साधन आहे. आणि आतूनच तुम्हाला एक असं हाक येते, की हो तुला हे करायला पाहिजे, किंवा नाही तुला हे थांबायला पाहिजे, नाही हे तुला आवडलं नाहीये. इतकं ऑटोमॅटिक आहे ना, फक्त तुम्हाला थोडस थांब, शांत, एकाग्र, आतमध्ये बघायचंय. कोणाला आवडेल नाही आवडेल, माझी आई काय म्हणेल, वडील काय म्हणतील, नवरा काय, बायको काय, काहीच आहे. तुम्हाला आतून स्वतःला करा. हे इंट्युशन्स वाढवण्याचं खूप सुंदर साधन आहे. आणि ज्यांचं इंट्युशन वाढलं ना, तर त्यांची परिस्थितीच पूर्ण बदलून जातं माहितीये. खूप जबरदस्त वाटतं बरं ह्या सगळ्या गोष्टीमुळे. तर हे म्हणजे एक समजून जा, की हे तंत्रमंत्र नाही शिकवत मी तुम्हाला, ही एक जीवनशैली बनवून घ्या. म्हणजे हा आत्मज्ञान जे म्हणतो, आत्मज्ञान म्हणजे जसं आपलं भगवान बुद्धांना जे बुद्धत्व प्राप्त झालं, म्हणजे काय झालं, त्यांना आत्मज्ञान मिळालं. आतून त्यांना समज मिळाली, की म्हणून त्यांनी अत्तदीप भव सांगितलं आपल्याला. तर तेच आपल्याला स्वतःला ओळखायचंय.
ते नेहमी म्हणायचे की आपण ह्युमन बिंग एकसारखेच आहोत. त्यांनी स्वतःला देव नाही समजलाय कोणताच. जे मी करू शकतो ते तुम्ही पण करू शकता. तर ते बुद्धत्व आपल्यामध्ये पण येऊ शकतं. तर त्याचा हा मार्ग आपण सांगतोय शांततेकडे जायला, है ना. तर हे करायचंय. नंतर तिसरा पॉइंट आहे की मैत्री म्हणजे काय. मैत्री हा एक गुण भगवान बुद्धाने खूप सुंदर सांगितलेला आहे. तर याचा खरा अर्थ काय आणि याची आध्यात्मिक दृष्टिकोन काय आहे. तर मैत्री म्हणजे फक्त आनंद वाटण्याचं नाती नाही आहे. मैत्री म्हणजे असा मित्र की तिच्यासोबत मी फिरायला जाईल, करेल, मस्त करेल, फिरेल, म्हणजे पार्टी करेल, हे नाही आहे. तर ती एक आपला आत्मा म्हणजे आपली एनर्जीचं प्रतिबिंब आहे. तुमची जी तुमच्यासोबत जी घनिष्ठ मैत्री असते, म्हणजे तुम्ही सुखी आहे, दुःखी आहे, हे सगळं भावना त्यांच्यापर्यंत पोहोचतात. म्हणजे तो एक प्रकारचा प्रतिबिंब आहे. जसं आपण आरशामध्ये बघतो, जसं इथे जसं आहे तसंच तिथे दिसतो. ज्या रंगाचे कपडे घातले त्याच रंगाचे कपडे तिथे दिसतात. तर तशा पद्धतीने मैत्री ही भावना आहे, की ही आनंद वाटण्याची नुसती नाती नाहीये. तर तुम्ही जसे आहात तसं समोर तुम्हाला ते दाखवतं. तर ते तुमचा शत्रू नाहीये तुम्हाला, म्हणजे तुमची चूकही असेल तर ती चूक तुमची मैत्री तुम्हाला दाखवते, की बाबा रे तुझं चुकतीये. किंवा बरोबर जसं तुम्ही रागवलं तर तुमचा मित्र रागवला तर तुम्हाला हे समजून जायला पाहिजे की हा रागवतोय म्हणजे माझं प्रतिबिंब आहे. म्हणजे माझ्याकडून असं काहीतरी भावना गेलीये की त्याला चिडावं लागलं माझ्यावर. ही खरी मैत्री आहे. खूप वेगळी आहे, खूप डीप आहे. बरं ज्यांना समजलं तर खूप डीप आहे. नाही समजलं तर मला प्रश्न जरूर विचारा, आपण याच्यावर परत बोलूया. पण हे खूप डीप आहे, हे लक्षात घ्या. हं. तर मैत्री तुम्हाला तुमच्या चुकीकडे म्हणजे चुका दाखवते पण सौम्यपर्यंत दाखवते. पण ती तुमचा शत्रू नाहीये. ठीक आहे. आत्मिक उपस्थिती, मैत्री म्हणजे काय, आत्मिक उपस्थिती म्हणजे माझ्या आतमध्ये ज्या भावना आहेत त्या उपस्थिती आहे तो मित्र म्हणून तुमच्या समोर. आणि जो मित्र म्हणजे तो माणूस, असा माणूस की जो तुमच्या शांतीला किंवा तुमच्या विचारांना जागा देतोय आपल्या हृदयामध्ये, है ना. समान प्रवास असतो. मैत्री म्हणजे समान प्रवास, की कधी कधी हा मित्र म्हणजे तुमच्या प्रवासाच्या सोबत तुमच्या सोबत असतो तो, कुठल्याही क्षणी कशाही याच्यामध्ये. बरेचदा तुमचं ध्येय काय आहे हे ध्येयाची पण आठवण करून देतोय. एखाद्या वेळेस मिसकन्सेप्ट झालं किंवा आपला रस्ता भटकलो तर तो ओढून आपल्याला इथे दाखवतो की तुझं हे ध्येय आहे ना, तू कुठे चालला तिकडे. तर ही मैत्री आहे. म्हणजे एकसारखा प्रवास करत असतात ते. नंतर मग स्वीकार असतं, म्हणजे निर्बंध मुक्त, म्हणजे चुका किंवा जे काय असेल ते जे काय आहे ते सगळं मित्र, खरा मित्रामध्ये कधी तू बदल असा दबाव नाही करत. तर तो जसा आहे तुम्ही तसंच स्वीकारता. पण तरी पण आपण म्हणजे तुम्ही बदलू इच्छिता. तर तो मित्र इतका छान असतो की त्याच्या एनर्जीमध्ये आपल्याला जायला आवडतं. तो नाही सांगत आपल्याला, तुम्हाला जबरदस्ती नाही करत की तुम्ही बदला, तू बदल, तू बदल. नाही बदलणार तुम्ही, जसे आहे तसा तो स्वीकार करतो. म्हणजे सेम आपणही मित्र बनलं दुसऱ्यांचे तर आपल्यालाही तसं करायचं. ही मैत्री आहे, दोन्हीकडून असतं. आणि नंतर मैत्रीची सेवा म्हणजे मैत्री म्हणजे आवश्यकतेनुसार हळूहळू मदत करणं किंवा एकमेकांना साथ देणं किंवा एकमेकांच्या याच्यामध्ये उपस्थिती असणं. है ना. कुठल्याही कोणी संकटात असेल तरी सुद्धा तुझं चुकलं म्हणून त्याला दाबत बसणं किंवा त्यावेळेस साथ सोडणं असं नाही, उलट त्यावेळेस जास्त साथ देणारा, है ना. तर अशा पद्धतीने मैत्री भाव असते. तर मैत्री भाव पण इतक्या सहजतेने मिळत नाही की खरी मैत्री ही पण एक आध्यात्मिक डेव्हलपमेंट असते आपली. तेव्हा कुठे मैत्री भाव, खरे मित्र मिळतात, असं असतं. ठीक आहे. तर त्याच्यानंतर चौथा पॉइंट आहे आत्मज्ञान आणि मैत्री यांचा संबंध काय होता. म्हणजे हे दोन्ही पण आत्मज्ञान आणि मैत्री यांचं म्हणजे नरिशमेंट कसं करतात एकमेकांना, यांची मैत्रीचा संबंध कसा होतो. म्हणजे हे दोघंही, आत्मज्ञान म्हणजे मला झालेलं ज्ञान माझ्याबद्दल, आणि ही मैत्री म्हणजे समोरच्या व्यक्ती, हे दोघंही एकमेकांना शक्तिवर्धक कसे असतात. तर जेव्हा आपण आपल्या स्वतःच्या ज्ञानामुळे नाती कशा होतात, स्पष्ट होतात. म्हणजे जेव्हा आपण स्वतःला ओळखतो तेव्हा आपले संबंध जास्त प्रामाणिक होतात. जेव्हा मी स्वतःला ओळखलं की माझ्यातनं जसं माझी चूक झाली तर मी चूक करू शकते किंवा मला ती समज नाहीये, तर तसंच माझ्या समोरच्याही व्यक्तीला असू शकतं ना, त्याच्याकडनं कधी चूक असू शकते.
जसं मी तुम्हाला एक सांगितलं, की पैशांचा मोह केला माझ्याशी, मग करोडी झालं. पण मला त्याचा राग येत नाही. पण मी मैत्री पण नाही मग काय, अजून तर समोरासमोर आले नाही. पण मला तिरस्कार किंवा आता दुश्मनी नाही राहिली. मला तिथे करुणाभाव निर्माण झाला होता. जसं काल पण मी सांगितलं. तर म्हणजे एक प्रकारचे मी माझ्यासोबत मैत्री केली. अजून तो व्यक्ती समोर आला नाहीये. पण मी माझं आत्मज्ञान मला मिळालं आणि मी त्या शत्रुत्वाला मैत्रीमध्ये कन्वर्ट केलं. म्हणजे मला आता तो राग नाही, म्हणजे माझीच जलन होत नाही. है ना? किंवा मी माझे निगेटिव्ह कर्म तिथेच थांबवून टाकले. आणि मी स्वतःलाच योग्य बनवायचा प्रयत्न केला, की नाही तुला मॅनेजमेंट शिकायला पाहिजे होतं. तू आळसपणा केला. तू कम्फर्ट शोधत होती. तुला काहीतरी नक्की मिळत होतं. म्हणजे मी स्वतःला शोधलं त्याच्यामध्ये आणि मी स्वतःला बदलवलं. कितीही कोणी तुमच्या जे शत्रुत्व असो काही असो, हे आपल्याला शांतीने जगायचंय म्हणून आपण करतोय. कोणावर उपकार करत नाहीये. ठीक आहे. किंवा मी माझंही उदाहरण म्हणून सांगते तर मी किती चांगली हे म्हणून नाहीये. पण एक स्वतःचे आपण जे उदाहरण सांगतो तर ते लवकर लक्षात येतं. आणि त्याच्यामध्ये एक विश्वास वेगळा असतो. कारण ते आपण करून चुकलेलं असतो ना आपल्या लाईफमध्ये. म्हणून. तर मैत्री ही आत्मसाक्षात्काराला म्हणजे एक काय म्हणतो सजग करते. म्हणजे हे दोन इतकं म्हणजे एकरूप असतात. आत्मसाक्षात्कार झाल्याबरोबर तुमची मैत्री घनिष्ठ होते. तिथे शत्रुत्व राहतच नाही मग तुमच्यामध्ये. आणि कोणतेही मित्र आपल्याला एक वेगवेगळ्या दृष्टिकोनातून बघतात आणि ते आपल्याला त्यांना बघायला मदत करतात. म्हणजे कसं प्रत्येकांचा दृष्टिकोन वेगळा आहे हे आपल्याला समजतं. म्हणजे आपला आत्मसाक्षात्कार किंवा आत्मज्ञान जेव्हा आपल्याला मिळतं तेव्हा. आणि एक प्रकारचं विश्वासाचं वातावरण बनतं इथे. म्हणजे आत्मज्ञानाच्या ह्या प्रक्रियेमध्ये आपल्या मित्रत्वाची निष्ठा किंवा विश्वास हा खूप मोठा आधार असतो. तिथे संशयाला जागाच राहत नाही. जे काही झालं त्याला प्रत्येक गोष्टीला आपण एक चांगल्या पद्धतीनेच त्याला कारण लावू. कारणे लावायचं असेल तर. नाही तर सरळ सरळच आपण म्हटलं जसं निसर्गाकडनं काही गोष्टी शिकायच्या म्हटलं तर नदीच्या प्रवाहाच्या दिशेने वाढायचं. तर तोच हा एक प्रकारचा म्हणजे विश्वास आणि निष्ठा म्हणजे नदीचा प्रवाह आहे. ठीक आहे. आणि दुःखाची साथ त्याच्यानंतर की आत्मशोधाच्या वेळेस जे उद्भवतात वेदना आपल्यामध्ये कधी कधी होतं असं काही दुःख होतं किंवा काही वेदना होतात. तर अशा वेळेस जेव्हा आपण त्या अशा मित्रांमध्ये किंवा असे जे मित्र आपल्याला मिळतात किंवा जी मैत्री भावाचे मैत्र असतात तर यांच्यामध्ये जेव्हा आपण आपलं म्हणजे एक सामायिक म्हणा किंवा सामावून गेलो तर तो एक भार कमी होतो. है ना? असं कोणाजवळ आपण आपल्या वेदना बोलल्या तर मित्र ते असे असतात की आपला भार कमी करतात. तो भार उचलायला मदत करतात आपल्याला. तर ती मैत्रीभाव होते. तर ती मैत्रीभाव आत्मसाक्षात्काराने जास्त घनिष्ठ बनते. तर सगळ्यात पहिलं आपल्याला आत्मसाक्षात्कार म्हणजे स्वतःला ओळखायचंय. आत्मसाक्षात्कार म्हणजे स्वतःला ओळखणं आणि स्वतःला ओळखणं म्हणजेच त्याचं आत्मज्ञान. तर हे जेव्हा आपण एकत्र अभ्यास करतो तेव्हा एक म्हणजे काय होतं दोघांना पण एक चांगलं म्हणजे काय म्हणतात अनुभूती चांगली म्हणजे मैत्री आणि आत्मज्ञान हे खूप सुंदर म्हणजे यांचं संगम खूप सुंदर आहे. जसं तुम्हाला आत्मज्ञान मिळालं तशी मैत्री तुमची सहज आणि सोपी होऊन जाते. तर इतक्या सुंदर म्हणजे हे दोन्ही आहे पण खूप डीप आहे. खलील जिब्रानी कोणत्या वर्षी केव्हा सांगितलेलं आहे आणि किती डीपली त्यांनी हे पुस्तक लिहिले आहे. तुम्हाला हे पुस्तक मी ना शेवटी जेव्हा होईल तर युट्यूबवरचं तुम्हाला नक्की मी पाठवेल. तर ते थोडंसं आणखी डिटेलमध्ये तुम्हाला ऐकायला मिळेल किंवा पुस्तक मिळालं तर पुस्तकच मागवा तुम्ही. ते खूप छान आहे. है ना? ज्यांना पुस्तकांची आवड असेल त्यांना. तर आता याचे आपण काही परिणामकारक उपाय पण बघू, की आता हे आपल्या लाईफमध्ये मैत्री आणि आत्मध्यान कसं येईल, त्याचे आपण कसे उपाय बघूया. तर तुम्हाला रोज कसं एक स्वतःसोबत मीटिंग करणं, हे तर तुम्हाला कॉमन आहे. मी सगळ्यात वेळेस तुम्हाला मी मेडिटेशन करवते पण आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही स्वतः पण सेल्फ करत चला. म्हणजे जरुरी नाही आहे, की प्रत्येक वेळेस माझी म्युझिक लागली पाहिजे, माझा आवाज आला पाहिजे, असं नाहीये. ठीक आहे. मी सांगते ना, द प्रॉफेट म्हणून आहे. ठीक आहे. प्रॉफेट नाही काय खलील गिब्रालचं द प्रॉफिट PROFET असं काय ते स्पेलिंग आहे त्याचं. तर हा तर त्याला पहिलं काय करायचंय परिणाम म्हणजे आपल्याला जर असं रोजचं हे करायचं असेल तर रोज कमीत कमी 5 मिनिटं स्वतःशी बोला सकाळी उठल्याबरोबर की तुम्ही कशी आहात तुम्हाला काय हवं आहे आजच्या दिवसापासून किंवा तुमचा उद्देश काय आहे उद्देश तर मी तुम्हाला खूप आधीपासून सांगते
कदाचित तुम्ही हे उद्देश तुमचा ठरवलाही असेल. ठरवलं असेल तर खरंच मन मोकळेपणाने सांगा. आणि नाही ठरवलं असेल तर ठरवा, लिहून काढा. माझ्या प्रत्येक लेसन मध्ये उद्देश उद्देश हा शब्द आहे. खूप महत्वपूर्ण आहे बरं उद्देशपूर्ण लाईफ जगणं. नाहीतर ते बुडाची नैयाच आहे ती, चालली कुठे पण. तसं नको, आपण आपल्या लाईफ आपल्या हातामध्ये पाहिजे. त्यासाठी उद्देश असणं खूप जरुरी आहे. त्याच्यानंतर आपल्या जवळच्या मित्रासोबत आठवड्यातून एकदा तरी म्हणजे असं डीपली चर्चा करा. म्हणजे असं काही निर्णय नाही द्यायचा आपल्याला, की तू असं कर, तू तसं कर, किंवा मला असं वाटतं तुला असं करायला पाहिजे. काही सांगायचं नाही. फक्त ऐकायचं आहे किंवा चर्चा करायची आहे. आणि काही बोलायचं असेल तर प्रश्न विचारून, तर मग तुला काय वाटतं? मग तो समजा एखाद्या कोणी आपल्याला गोष्ट असं सांगतो की माझं असं रे रे, माझी मुलं ऐकत नाही, माझं असं आहे, माझ्या बायकोचं तसं आहे, तसं आहे, असं सांग. बरं, मग तुला काय वाटतं? काय करायला पाहिजे? है ना? मग असं नाही ना, अरे तुझे पोरं असं ऐकतच आहे, माझे तर त्याच्याहून बेकार आहे, मला तर असंच नाही, अरे तुझे तर असं. म्हणजे असंही नाही सांगायचं आहे. किंवा मग अरे मग तू असं कर ना, त्यांना टाकून दे हॉस्टेलला, नाही तर लाव तिथे ट्युशन, नाही तर हे कर. असं शहाणपण पण नाही सांगायचंय. आपल्याला त्यांना गैरनिर्णयात्मक पद्धतीने म्हणतो याला आपण. म्हणजे खोल चर्चा, डीप करायचंय. पण त्यांना प्रश्न विचारून की तुला काय, म्हणजे त्यांना जसं आपण प्रश्न विचारतो ना, तर तो एक त्यांना आत्मस्वीकार करण्याची पद्धत येते. हे लँडमार्क फोरम मध्ये इतकं जबरदस्त सुंदर शिकवलंय. कोणाला आलं नाहीये तर कोर्स करा एक. पूर्ण म्हणजे याचे आहेत, इंटरनॅशनल लेवलचे आहेत. महाग आहेत पण खूप सुंदर कोर्स आहेत. म्हणजे लाईफ पूर्ण सडन चेंज होऊन जातं असं. तर अशा पद्धतीने म्हणजे त्यांना आत्मस्वीकार करायला लावतो इनडायरेक्टली. म्हणजे त्यांना आणि असं अशा पद्धतीने सांगू शकता की जसं तुम्ही आरशासमोर उभे राहा आणि स्वतःला स्वीकारा जसं आहे तसं. कठीण वाटतंय कधी कधी की अरे हट, हे माझ्या आयुष्यात आहे, माझं तेच नाही मला आवडत, स्वतःला स्वतःच नाही आवडत बरेचदा. पण आत्मज्ञान करायला आत्मस्वीकार करणं खूप गरजेचं आहे. जसं आहे तसं आहे. आणि जेव्हा आत्मस्वीकार करतो तेव्हा तर आपण बदल करणार ना. हो की नाही? तर आपल्याला पहिला पॉइंट आहे, आत्मस्वीकार करायचा आहे. दुसऱ्यांशी नुसतं बोलायचं म्हणजे ऐकून घ्यायचं आहे डिटेलमध्ये. आणि मग त्याच्यानंतर भावना प्रधान शब्दांना महत्व द्या. भावना प्रधान म्हणजे जरी अगदी साधा शब्द बोलायचा आहे, म्हणजे भावनांना म्हणजे उत्साह जसं देतोय, किंवा साधी स्पष्ट भाषा. कोणाला हे नका करू, म्हणजे काय म्हणतात, टीका टिप्पणी नाही करायची आहे. कोणाला डाऊन नाही करायचं. अरे हसायचं नाही की अरे तुझं काय असंच आहे, रे विचार रडगाणं आहे तुझं, असं नाही करायचं. ऐकून घ्या. त्यांना उत्साह येईल अशा टाईपची भाषा वापरा. किंवा कम्पॅशन दाखवा. किंवा मग ग्रॅटिट्यूड बोला. किंवा त्यांना तरी सांगा की आपल्याजवळ हे आहे. किंवा कमी कमी नाही काही तर कमी कमी एवढं तरी बोला की बरं, तुझ्यासारखा माझा माझा मित्र आहेस तू, मला त्याच्याबद्दल ग्रॅटिट्यूड आहे. म्हणजे तुम्ही स्वतःला ग्रॅटिट्यूड केलं त्याच्याबद्दल, तरी सुद्धा ती ऊर्जा तुमची हाय एनर्जी ऊर्जा त्याच्याजवळ जाते. कम्पॅशनची ऊर्जा म्हणजे सगळ्यात मोठी ऊर्जा असते ही. ग्रॅटिट्यूडची ऊर्जा है ना, स्वतःसाठी आणि एका मित्रासाठी. म्हणजे तुम्हाला मैत्री भाव कळेल. खरी मैत्री भाव काय आहे? मैत्री भाव म्हणजे नुसतं पैसे देणं किंवा त्याच्यासोबत फिरायला जाणं, सिनेमा पाहणं, ट्रिप करणं, हे नाही आहे. किंवा लग्न करून मग एकत्र राहणं, असं याला मैत्री भाव नाही म्हणत. मैत्री भाव म्हणजे आपले एनर्जी अलाइन करणं. आणि तो करेल न करेल माहिती नाही, पण मी क्लास केलेला आहे, मी शिकलेली आहे, मी शिकते आहे, मला आत्मज्ञान पाहिजे आहे, तर मला हे करायचंय. टोटली लक्ष माझ्याकडे, स्वतःकडे. म्हणजे आले लक्ष, करून बघा. तुमच्या जीवनामध्ये इतका म्हणजे ड्रास्टिक चेंज होईल ना, मी काय सांगू. आणि अतिशय शांत वाटत. कोणाबद्दलची कंप्लेंट नाही, कोणाबद्दलचं रुसवे फुगवे नाही, काही नाही, काही नाही. आणि तरी पण आपली एनर्जी हाय एनर्जी फ्रिक्वेन्सी मध्ये जाते. आणि हेच शिकायला आपण या धर्तीवर आलोय. हेच शिकायला आपण धर्तीवर आलो. धर्तीवर आपण काही लग्न करायला, बच्चे पैदा करायला, पैसा कमवायला, प्रॉपर्टी कमवायला नाही आलेलं आहे. हे सगळं भौतिकता 10%. कारण शरीर दिलेलं आहे, मन दिलेलं आहे त्याच्या समाधानासाठी. पण आध्यात्मिक जे एनर्जी आहे, तर ही एनर्जीच्या ज्याच्यात जगण्यासाठी आपण असं आलेलो आहोत. हे ज्यांना समजलं ना, मी खरं सांगते त्यांचं आयुष्य बदलून जाईल. आणि नाही समजलं तुम्हाला हे, तर परत रेकॉर्डिंग मी देते, परत ऐकायला वाटल्यास. आणि तेवढंही नाही समजलं तर माझ्याशी चर्चा करा.
म्हणून मी तुम्हाला म्हणते होमवर्क करा, प्रश्न विचारा. ठीक आहे, म्हणजे मला पण खूप मजा येते आणि तुमच्याशी बोलायला आणि खूप छान वाटतं. तर अशा पद्धतीने आपल्याला आत्मज्ञान करायचंय आणि मैत्री भाव आणायचा आहे आता. ठीक आहे, समजलं? नक्की आता होमवर्क करून पाहाल हा. मी तुम्हाला आता होमवर्क आधी मी तुम्हाला हे करू का? होमवर्क तर मी तसं सांगितलं, मी तुम्हाला आधी हे करून घेते. मेडिटेशन करूया आपण, ठीक आहे? मेडिटेशनच्या मार्फत आपण स्वतःला बघूया पहिल्यांदा. तर चला शांतपणे बसा. एक मिनिट. चला शांतपणे बसा, डोळे बंद करा. श्वास घेत चला. आता श्वास घेताना ना एक असा ताल द्यायचा आहे, म्हणजे असं लंब घ्या श्वास घ्यायचा अगदी बिंबीपर्यंत. 2-3 सेकंद थांबायचं. हळुवार पद्धतीने 5-6 सेकंदामध्ये सोडायचा. असा एक प्रकारचा ताल द्यायचा आहे, म्हणजे असं 2-3दा श्वास घ्या. श्वास घेताना अतिशय शांतता असं भासू द्या स्वतःला. जाणीव घ्या शांततेची, सुंदर बासरीची. पूर्ण शरीर रिलॅक्स हो जाऊन द्या. तुमच्या श्वासात येताना सुंदर गोल्डन प्रकाश तुमच्या शरीरामध्ये पडतो आहे. श्वास सोडताना शांतता हा शब्द बोला मनात. शांती. श्वास घेताना मैत्री. शरीर रिलॅक्स ठेवा. शांतता, मैत्री भाव असतो तिथेच आत्मज्ञान होत असते. आपल्या आतमध्ये आपल्या ज्ञानाला शोधायचं असतं. करा मी तुम्ही स्वतः एका आरशासमोर उभे आहात. आणि त्या आरशापुढे एक मित्र उभा आहे, म्हणजे तुम्हीच. खूप जवळच आहे तुमच्या. त्याने तुमच्यावर खूप प्रेम केले आहे.
त्याच त्या मित्राच्या प्रतिमाकडे सौम्यपणे बघा. त्याच्याशी बोला, तू माझा आहेस, माझा मित्र आहेस. त्यामुळेच मी स्वतःला समजते आहे किंवा समजतो आहे. तो तुमचा शरीर जो आरशात दिसतोय तुम्हाला, तो तुमचा मित्र आहे खरा. त्याच मित्राने तुमच्यावर खूप प्रेम केलं आहे, तुमच्या जीवनात बदल घडवलेला आहे. आणि त्याला ओळखणे म्हणजेच आत्मज्ञान आहे. आपल्या हृदयाकडे लक्ष द्या. हृदयामध्ये सोनेरी सुंदर प्रकाश पडला आहे. तोच सुंदर प्रकाश त्या आरशामधल्या मित्राकडे पाठवा. सोनेरी प्रकाशात तो तुमचा मित्र जो आरशात तुम्हाला दिसतो आहे, पण एकरूप झालेला आहे. तो सोनेरी प्रकाश म्हणजे मैत्री भावना आहे, प्रेम भावना आहे, कृतज्ञता आहे आणि समजूतदारपणा आहे. प्रार्थना करा त्या मित्राविषयी की तुझा सतत मला साथ मिळो. तुझे अनंत आभार. तुझ्यामुळे मी परिपूर्ण आहे. घेत चला, खोल श्वास घेत चला आणि बाहेर सोडत चला. मनात विचार, शांती, सहाय्य, समज, त्या मित्रासोबत मैत्रीचं एक वचन द्या की मी रोज स्वतःला भेटेन. आणि ह्या मित्राचं मी प्रेमाने ऐकेन. म्हणजे आपलं अंतर्ज्ञानाचं ऐकेन.
श्वास सामान्य करा. हातपाय हलके करा. आपल्या वातावरणाविषयी सजग व्हा. आपल्या शरीराविषयी सजग व्हा. आणि हळूवार दोन्ही डोळे उघडा. थँक्यू. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच.